नमस्कार मित्रांनो, वेद माझा यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्र विषयामधील सार्वजनिक वित्त या टॉपिकवरचे आयोगाने विचारलेले सर्वच प्रश्न कव्हर केले होते. संयुक्त गट ब गट क 2019मध्ये विचारलेले एकूण 11 प्रश्नांचं आपण विश्लेषण बघितलं होतं. सर्व प्रश्नांचं विश्लेषण बघितलं आणि पुस्तकामध्ये म्हणजेच कोळंबी सरांच्या पुस्तकामध्ये कुठल्या पानावर ते प्रश्न आहेत, त्याचे उत्तर आहेत, आपण ते बघितले होते. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण संयुक्त गट क गट ब 2018मध्ये विचारलेले एकूण 7 प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर या व्हिडिओ लेक्चरला आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरणाचे साधन अथवा साधने आहेत? अ. विदेशी गुंतवणूक, ब. कर, क. सार्वजनिक खर्च, ड. बँक दर धोरण म्हणजेच बँक रेट पॉलिसी. पर्यायी उत्तरे आहेत. ऑप्शन 1 फक्त ए, ऑप्शन 2 फक्त ब आणि क, ऑप्शन 3 अ आणि ड आणि ऑप्शन 4 फक्त ड. असे एकूण 4 ऑप्शन दिलेले आहेत. Which of the following are the instrument of fiscal policy? A. Foreign investment, B. Taxes, C. Public expenditure, D. Bank rate policy, BRP. Answer options: 1 only A, 2 B and C, 3 A and D, 4 only D. बघा, या प्रश्नाचं उत्तर आपण गेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रश्न क्रमांक आय थिंक 4मध्ये आपण याचं उत्तर बघितलं होतं. हे बघा, त्याच्यामध्ये आपण राजकोषीय धोरणांबद्दल आणि RBIच्या धोरणांबद्दल चर्चा केली होती. RBIचे जे धोरण असते ते मौद्रिक धोरण म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी म्हणून ओळखले जाते. तसेच केंद्र सरकारचे जे धोरण असते त्याला आपण राजकोषीय धोरण म्हणजेच फिस्कल पॉलिसी म्हणून ओळखले जाते. ओके, RBIचे मौद्रिक धोरण म्हणजेच याला द्रव्यनीती देखील म्हणतो आपण, त्याला चलनविषयक धोरण देखील आपण म्हणतो RBIच्या धोरणाला. याद्वारे RBI अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवते. त्यासाठी वापरायची काही साधने असतात. आपण ते गेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं होतं. बँक दर म्हणजे बँक रेट, CRR, SLR, रेपो व रिव्हर्स रेपो, खुल्या बाजारातील रोख्यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार, कर्जाचे रेशनिंग, गाळा ठरवणे आणि लास्ट होतं प्रत्यक्ष कारवाई. असे त्याचे आपण साधने बघितले होते. कशाचे? मौद्रिक धोरणाचे. आता आपण बघू राजकोषीय धोरणाचे साधन. हे पण आपण गेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये चर्चा केली होती. कर व करेत्तर उत्पन्न याच्यावर प्रश्न आला होता. साठेबाजीवर नियंत्रण, काळा पैशांवर नियंत्रण, निर्यातीतील वाढ अथवा नियंत्रण, शिल्लकी अंदाजपत्रक, तुटीचा अर्थपूर्णा, अनावश्यक खर्च कपात, अशी एकूण 7 साधने आहेत फिस्कल पॉलिसी म्हणजे राजकोषीय धोरणाचे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं जर विश्लेषण आपण केलं तर ऑप्शन नंबर 2 म्हणजे ब आणि क हे बरोबर आहे. कर आणि सार्वजनिक खर्च हे राजकोषीय धोरणाशी संबंधित असलेली साधने आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. अ. शिल्लकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते. अ. सेकंड म्हणजेच ब. तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. क. भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी आहे. बघा, तुटीचा अर्थसंकल्प आपण अभ्यासला आहे. तसंच आपण शिल्लकीचे अंदाजपत्रक देखील आपण बघितलं आहे. या दोन्ही अंदाजपत्रकावर आपण चर्चा केलेली आहे ऑलरेडी. भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट करण्याची जबाबदारी असते. हे जरा कुठेतरी चुकीचं वाटत आहे. नाही, हे चुकीचंच आहे. ओके, म्हणून खाली विचारलेलं आहे वरीलपैकी कोणते विधाने असत्य आहेत? ऑप्शन 1 अ व ब, ऑप्शन 2 ब आणि क, ऑप्शन 3 फक्त ब, ऑप्शन 4 फक्त क. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी ऑलरेडी प्रश्न डिस्कस करताना सांगितलं. ऑप्शन नंबर 4 म्हणजेच फक्त क या प्रश्नाचं उत्तर आहे. इंग्लिशमध्ये वाचून दाखवतो पुन्हा एकदा.
Consider the following statement. A. A surplus budget may prove useful during the period of inflation. B. A deficit budget is useful for removing unemployment. C. In India, the agricultural ministry is responsible for framing the budget of the union government. Which of the statements given above are incorrect? Answer options A and B, second B and C, third only B, fourth only C. Okay, so these are the options and the correct answer is option number 4, फक्त क only C. ओके, तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आता. केंद्र शासनाचे अंदाजपत्रक महसुली खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे 2 भागात विभागले जाते. केंद्र शासनाच्या महसुली प्राप्तीचे खालीलपैकी कोणते 2 स्रोत म्हणजेच मार्ग आहेत, असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. ओके, पर्यायी उत्तर आपण वाचूया. अ. बाह्य कर्ज, ब. कर महसूल, क. अल्पबचती, ड. करेत्तर महसूल. पर्यायी उत्तरामध्ये आपण बघितलेलं आहे अ आणि ब, 2 ब आणि ड, 3 क आणि ड, 4 अ आणि क, असे 4 ऑप्शन आपण बघितले. द बजेट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट इज डिवाइडेड इन 2 पार्ट्स, namely revenue account and capital account, which are the 2 sources of revenue received to the central governments. Okay, 1 external loan, second tax revenue, third small savings, and 4 non-tax revenue. Answer options 1 A and B, 2 B and D, 3 C and D, 4 A and C. हे बघा, प्रश्न जो विचारलेला आहे तो केंद्र शासनाच्या अंदाजपत्रकावर विचारलेला आहे. महसुली खाते आणि भांडवली खाते असे 2 भाग पडतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. केंद्र शासनाच्या महसुली प्राप्तीचे खालीलपैकी एकूण 2 स्रोत मार्ग आहेत, ते कुठले आपल्याला विचारलेलं आहे. बघा, सर्वात आधी महसुली खर्च अधिक महसुली भांडवली खर्च म्हणजेच एकूण खर्च होय हे तुम्हाला माहिती आहे. महसुली जमा अधिक भांडवली जमा म्हणजे एकूण जमा होय हे तुम्हाला माहिती आहे. महसुली जमा व भांडवली जमा काय समाविष्ट होते याच्यामध्ये आपण आता हे बघणार आहोत. इन शॉर्ट, महसुली जमामध्ये बघा, कोळंबे सरांच्या 219 नंबरच्या पान क्रमांकावर याचं उत्तर दिलेलं आहे. महसुली जमा अथवा प्राप्ती सर्वच करांपासून मिळणारे उत्पन्न प्रत्यक्ष कर अधिक अप्रत्यक्ष कर असं असते. करेत्तर महसूल चलन व नाण्यांतून मिळणारा राजकोषीय नफा, व्याज मिळकत सर्व प्रकारचे व्याज, सार्वजनिक उद्योगाचा नफा, अनुदान जे राज्यांना दिलेले असते ते. ओके, आणि भांडवली जमामध्ये म्हणजेच भांडवली प्राप्तीमध्ये कर्ज उभारणी, बाजार कर्ज, बाह्य कर्जांपासून होते. इतर देणी भारताचे सार्वजनिक लेखे, कर्ज पुनर्प्राप्ती म्हणजे सरकारने दिलेल्या कर्जाची आलेली परतफेड, आणि चौथं निर्गुंतवणुकीतून मिळणारा पैसा म्हणजे नफाही म्हणू शकतो आपण. अशा पद्धतीने बायफर्गेशन आपण केलेलं आहे महसुली जमा आणि भांडवली जमा म्हणजेच महसुली प्राप्ती आणि भांडवली प्राप्ती याचा. 219 नंबरच्या पेजवर कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये हे एक्सप्लेनेशन याचं दिलेलं आहे. ऑलरेडी आपण हे डिस्कस करून झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. याचं उत्तर कळलं असेल तुम्हाला. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच ब आणि ड म्हणजे कर महसूल आणि करेत्तर महसूल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहेत? अ. लेखापरीक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार म्हणजेच ट्रान्झॅक्शन तपासू शकत नाही. ब. लेखापरीक्षण पुरावा हा अंतिम अथवा निर्णायक स्वरूपाचा नसतो. क. लेखापरीक्षक तज्ज्ञावर विश्वास ठेवून असतो. पर्यायी उत्तरे 1 फक्त अ, 2 ब आणि क, 3 फक्त क, 4 अब क. Which of the following statements are correct? An auditor cannot check each and every transaction. B. Audit evidence is not conclusive in nature.
C. An auditor has to rely upon experts. Answer options 1 only A, 2 B and C, 3 only C, 4 A B C. हे बघा, तुम्ही जर हे स्टेटमेंट नीट वाचले तर हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. लेखापरीक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार म्हणजेच ट्रान्झॅक्शन तपासू शकत नाही, अगदी बरोबर आहे. लेखापरीक्षण हे आपल्याला 228 आणि 229 या पानावर याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये. 228 व 229 तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. लेखापरीक्षण पूर्व हा अंतिम निर्णायक स्वरूपाचा नसतो. आणि तिसरं ऑप्शन आहे लेखापरीक्षक तज्ज्ञावर विश्वास ठेवून असतो. ओके, हे तिन्ही ऑप्शन करेक्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आता बघूयात आपण. केंद्र सरकारच्याही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा म्हणजेच फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन अंमलात आणला? अ. उत्तर प्रदेश, पंजाब, ब. कर्नाटक, केरळ, क. तामिळनाडू, ड. पश्चिम बंगाल. खालीलपैकी कोणते उत्तर बरोबर आहे? फक्त अ, ब, क, फक्त ब, फक्त ड. Which of the following states adopted fiscal responsibility legislations? Means FRL even before the central government. उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, केरला, तमिळनाडू, वेस्ट बंगाल. Which of the following answer is correct? Only A, A, B, C, only B, only D. याचं करेक्ट उत्तर आहे उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू. पश्चिम बंगाल सोडून बाकी सर्व याचे उत्तर बरोबर आहेत. म्हणजेच UP, पंजाब, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू हे सर्व राज्य आहेत. याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 एकूण 5 राज्यांचा समावेश आहे पश्चिम बंगाल सोडून. ठीक आहे. करंट अफेअरवरचे असे क्वेश्चन पडू शकतात, म्हणून तुम्ही करंट अफेअर प्लस आर्थिक पाहणी आणि बजेट अर्थसंकल्प हे व्यवस्थित बघणं गरजेचं आहे पेपरच्या आधी. नेक्स्ट काही क्वेश्चन तर आपण अक्षरशः अर्थसंकल्पावर आणि आर्थिक पाहणीवर, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीवर पडलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात आता. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाण्याआधी या प्रश्नाचं उत्तर पान क्रमांक 222 वर दिलेलं आहे कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बजेट मॅनेजमेंट ॲक्ट म्हणजे FRBM जो कायदा दिलेला आहे 2003चा, त्या कायद्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित नीट बघून घ्या. याच्यावर प्रश्न येऊ शकतो इन फ्युचर. राजकोषीय दायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा 2003 हा नीट करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही राजकोषीय जबाबदारी कायदा म्हणजे FRL हा देखील व्यवस्थित करून ठेवला पाहिजे, अपेक्षित आहे. आयोगाकडून या पद्धतीचे प्रश्न पडू शकतात. तसंच महत्त्वाचं आहे पुढे म्हणजेच वित्त आयोग जो आहे आत्ताचा, त्याचे अध्यक्ष कोण आहेत? NK सिंग आहेत. ओके, तर NK सिंग कमिटी जी आहे 2016ची, त्याबद्दल देखील तुम्हाला काही महत्त्वाचे पॉईंट्स मी सांगतो फास्ट. स्थापना याची झालेली आहे 17 मे 2016ला. ओके, रचना NK सिंग अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती आहे. नाव आहे FRBM पुनर्विलोकन समिती. ओके, वित्त आयोगाचे सध्या अध्यक्ष कोण आहेत हा तुम्हाला क्वेश्चन आहे आजचा. कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. नाव FRBM पुनर्विलोकन समिती. कार्य काय असते याचं? FRBM कायद्याने व्यापक परीक्षण करून भविष्यकालीन रोडमॅप तयार करण्याचे याचं काम असते. अहवाल जानेवारी 2017मध्ये यांनी सादर केला होता. आणि द कमिटी इन इट्स रिस्पॉन्सिबल ग्रोथ अ डेबिट अँड फिस्कल फ्रेमवर्क फॉर 21st century in India हा जो अहवाल आहे तो सादर केला होता. द कमिटी इन इट्स रिस्पॉन्सिबल ग्रोथ डिबेट अँड फिस्कल फ्रेमवर्क फॉर 21st century इंडिया. ओके, याच्या शिफारसी 2017 आणि 2023 या 2 वर्षाकरिता उपलब्ध आहेत. त्या पण 2023पर्यंत केंद्र सरकारने ही टार्गेट ठेवलेली आहेत. राजकोषीय तूट जो आहे 2017चा तो 3.5% आणि
2023चा 2.5% आहे. महसुली तूट 2.3% आणि 2023चा 0.8%. ओके. आणि कर्ज GDP रेशो 49.4% आहे 2017ला आणि 2023चा 38.7% आहे. ओके. तर अशा पद्धतीने ही आखणी करण्यात आलेली आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जोड्या लावा. यामध्ये यादी 1, यादी 2 अशा 2 याद्या दिलेल्या आहेत. यादी 1 मध्ये राजकोषीय निर्देशक दिलेले आहेत. यादी 2 मध्ये अंदाजपत्रकीय अनुमान दिलेला आहे 2018-19चे. सकल उत्पन्नाच्या टक्केवारीनुसार आपल्याला इथे आकडे दिलेले आहेत. ऑप्शन ए राजकोषीय तूट, बी महसुली तूट, सी वर्षअखेरीस एकूण थकबाकी देयता, ऑप्शन डी स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या स्थूल कर महसूल प्रमाण. इकडे ऑप्शन दिलेले आहेत 12.1, 48.8, 2.2, 3.3. जर तुम्ही नीट अभ्यास केला असेल बजेटचा, भारताच्या अर्थसंकल्पाचा, तसेच आर्थिक पाहणीचा, भारताच्या तसेच महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज देऊ शकता. ठीक आहे. कारण तुम्हाला माहिती आहे 2017-18, 2018-19चा जो सर्वे आलेला आहे, आर्थिक पाहणी आलेली आहे, त्यामध्ये राजकोषीय तूट 17-18मध्ये 3.5% दाखवली आणि 2018-19मध्ये 3.3%. महसुली तूट 2.6% आणि 2018-19मध्ये 2.2% दाखवली आहे. ओके. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपण सहज इथे सॉल्व्ह करू शकतो. ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर आहे. म्हणजे राजकोषीय तूट 3.3, महसुली तूट आहे 2.2, वर्षाखेरीस एकूण थकबाकी देयता 48.8 आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या स्थूल कर महसूल प्रमाण जे आहे ते 12.1 आहे. वर्षाखेरीस एकूण थकबाकी देयता 48.8 आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट पेपरमध्ये पण हा प्रश्न फिरवून विचारू शकतात. हा चालू घडामोडीवरचा प्रश्न आहे, म्हणून चालू घडामोडी तुम्ही व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. NK सिंग समितीने 2023पर्यंतचे टार्गेट ठरवून दिले आहेत, हे लक्षात ठेवा. सरकारने पूर्ण करण्याची शिफारस केली आहे. या समितीबाबत डिटेल स्पष्टीकरण आपण बघितलं आहे इन शॉर्ट आताच मागच्या प्रश्नामध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. भारत सरकारच्या 2016-17च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसुलातील विविध महसूल स्रोतांच्या महत्त्वानुसार विविध महसूल स्रोतांच्या सापेक्ष वाट्यांचा क्रम खालीलपैकी कोणता आहे? कंबाईंड गट ब मधला हा क्वेश्चन आहे. ओके. तर गट ब मधला हा जो क्वेश्चन आहे त्यामधला पहिलं ऑप्शन राज्य उत्पादन शुल्क, विक्री कर, इतर कर, वीज कर शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, वाहन कर. तिसरं विक्री कर, शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क. चौथं शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, इतर कर. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीवर हा प्रश्न पडलेला आहे. सर्वात जास्त 2016-17 आणि 17-18 या 2 वर्षाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता तुम्हाला या वर्षीच्या पेपरमध्ये 2018-19चा देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विक्री कर म्हणजेच वॅट दोन्ही वर्षी तुफान होतं 63.60 आणि 60.5. नंतर शिक्के व नोंदणी शुल्क 15.62, 13.7%. राज्य उत्पादन शुल्क 3 क्रमांकावर आहे 9.04, 9.3. वाहनांवरील कर 5.06, 5.4. विजेवरील कर व शुल्क 2.06, 4.7. असे हे आकडे आहेत. 2016-17 आणि 17-18च्या पण आकडे बघितलेले आहेत. आर्थिक पाहणी अतिशय महत्त्वाचं आहे. आर्थिक पाहणीवरचे असे प्रश्न येऊ शकतात. ओके. अशा पद्धतीने आपण एकूण 7 प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, विश्लेषण बघितलेलं आहे. पहिले 4 प्रश्न
संयुक्त गट क 2018मध्ये विचारलेले होते आणि नंतरचे 3 प्रश्न हे संयुक्त गट ब 2018मध्ये विचारलेले होते. ओके, असे एकूण 7 प्रश्न आपण बघितलेले आहेत. काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. काही रेकमेंडेशन असतील तुमचे ते देखील मला कळवा. ओके, तब्येतीची काळजी घ्या. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कुठेही बाहेर निघू नका. तुम्ही अभ्यास करा. एकच टार्गेट समोर ठेवा. फोकस करून अभ्यास करा. आळस येत असेल, बोर होत असेल तरी देखील अभ्यासात मन लावण्याचा प्रयत्न करा. तुमची स्वतःची काळजी घ्या. स्टे सेफ, स्टे हेल्दी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.